काय करतायत की आनंद गीतेंचं काम दाखवा? खरं म्हणजे हा प्रश्न म्हणजे याला उत्तर द्यावं की न द्यावं याची खरी गरज नाही आहे. ते माझा नाही अपमान करत आहेत, त्यांना भान नाही आहे. त्यांना म्हणा तुम्ही लोकसभा लढवतायत, तुम्हाला जनतेकडे मतं मागायला जायचं आहे. ज्या मतदारांनी 6 वेळा आनंद गीतेला निवडून दिला त्या मतदारांचा अपमान करतायत. भान ठेवा. हे सगळ्यांनाच पाय धरायची वेळ येणार आहे, कारण हे सगळे विश्वासघातकी आहेत. विश्वासघातक्याला समाजामध्ये स्थान नसतं. विश्वासघातक्याला शेवटी आपली पापं लपवण्याकरता कोणाला तरी शरण जावं लागतंच, आणि एक ना एक दिवस हे सगळे विश्वासघातकी पुन्हा शरण येतील. 10 वर्षात तरी विकास जन्माला आलेला कुठे दिसत नाही आहे, आणि देशाच्या पंतप्रधानांनीच हा मुद्दा सोडलेला आहे. ते आता विकासाच्या मुद्द्यावर नाही लढवत आहेत, ते वेगळ्या मुद्द्यांवरती या निवडणुका लढवत आहेत. त्यामुळे विकास हा निवडणुकीचा मुद्दा नाही. विकास ही राजकारण्यांची म्हणण्यापेक्षा सरकारी पक्षाची नैतिक जबाबदारी आहे. तो मुद्दा नाही होऊ शकत, असू शकत नाही मतं मागण्याकरता. ते तुमचं नैतिक कर्तव्य आहे, नैतिक जबाबदारी आहे राज्यकर्ते म्हणून. आणि जर सरकार अपयशी ठरलं असेल तर ते सरकारचं अपयश आहे. या देशातल्या जनतेला आता शंका वाटायला लागली आहे की या देशातली लोकशाही नष्ट होऊन या देशात हुकुमशाही येते की काय. आणि ते वातावरण ह्या असल्या गलिच्छ नीच हलकट राजकारणामुळेच या देशात निर्माण झालं आहे. आणि म्हणून जनतेचा विश्वास हा सत्ताधाऱ्यांवरचा उडायला लागलेला आहे. आणि म्हणून जनतेनं हा निर्धार केला आहे की राज्यकर्त्यांना जे काय करायचं असेल, परंतु जनता मात्र लोकशाहीच्याच बाजूने उभी राहील. कोणत्याही परिस्थितीत हुकुमशाही या देशातली जनता स्वीकारणार नाही. आणि म्हणून ज्याने पक्ष फोडायचं काम केलेलं आहे किंवा पक्ष फोडलेले आहेत, या सगळ्या घटनांबद्दल सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये क्रोध आहे, चीड आहे, संताप आहे, आक्रोश आहे. कुठल्याही प्रकारची सहानुभूती या पक्ष फोड्यांना जनतेच्या मनामध्ये नाही. उलट ती सहानुभूती आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी आहे. आज ती सहानुभूती ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्या पाठीशी आहे. आणि निश्चितपणे महाराष्ट्रातली जनता या पक्ष फोड्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. ते जगात या देशातल्या प्रत्येक नागरिकाला आता ते वाटतंय. ते म्हणतात साहेब तुमची हवा चांगली आहे, वातावरण चांगलं आहे, पण ईव्हीएमचं काय. अशा प्रकारची शंका निर्माण होणं हे या देशातल्या सत्तेचं आणि विशेष करून प्रधानमंत्र्यांचं फार मोठं अपयश आहे. आपला उमेदवार उभा करण्याचा अधिकार आहे, निवडणुका लढण्याचा अधिकार आहे. ज्यांना निवडणूक लढवायची इच्छा त्या सर्वांनी लढवावी. मी त्यांचं स्वागतच करीन. मतदारांनी ठरवायचं कुणाला निवडून द्यायचं, आणि माझा विश्वास आहे की रायगडच्या मतदारांनी निर्णय घेतला आनंद गीतेनं निवडून द्यायचं. त्यामुळे मला इतर कोणाचा विचार करण्याची आवश्यकता राहिलेली नाही.